आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यातील कोविड रुग्णालय आता दारूचा अड्डा बनलंय। पत्ते सिगारेटसह रुग्णालयात दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचं उघडकीस आलंय। आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। तर बुलढाण्यातील कोविड रुग्णालय दारूचा अड्डा बनलेला पाहायला मिळालाय। पत्ते सिगारेटसह रुग्णालयात दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचं भयान चित्र पाहावयास मिळालेलं आहे। आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। धक्कादायक व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या कॅमेरात कैद झालेला आहे। तर एकीकडे राज्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत। नवीन व्हेरिएंटने हैदोस केलेला आहे। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे। तर सरकार या कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे। मात्र बुलढाण्यात वेगळीच परिस्थिती दिसते, वेगळंच चित्र पाहावयास मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे। प्रफुल्ल, बुलढाण्यातील कोविड रुग्णालय दारूचा अड्डा बनल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकीकडे खरं तर कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत, कोरोना डोकंवर काढताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती गांभीर्याने सरकारने घेतली पाहिजे, आता आरोग्य प्रशासनाने घेतली पाहिजे। या संदर्भात ताजा तपशील। सध्या संपूर्ण जे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे, कारण की आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये नवीन कोरोनाच्या व्हेरियंटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। गेल्या कोरोनाची जेव्हा पहिली आणि दुसरी लाट आली तेव्हा बऱ्याच लोकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। मात्र यानंतर जे काही कोरोनाचे लाट येतील त्याला थोपवण्यासाठी ठिकठिकाणी कोविड रुग्णालय उभारण्यात आली। तशी बुलढाणा शहरामध्ये 100 खाटांचं हे कोविड रुग्णालय उभारण्यात आलं होतं। मात्र या रुग्णालयामध्ये चक्क दारूंच्या पार्ट्या, ताशपत्त्यांचा खेळ चालत असल्याचं एक धक्कादायक वास्तव आपल्या जय महाराष्ट्राच्या कॅमेरामध्ये कैद झालं। त्यामुळे नेमकं आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी अधिकारी या कोविड रुग्णालयाचा वापर अशाच कामासाठी करतात का, असा देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। काही दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीचे रुग्णालयाचे प्रमुख जे आहे डॉक्टर वासेकर त्यांना या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंग्यात पकडलं होतं। त्याआधी सुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला असे आरोप झाले। सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप या जिल्हा रुग्णालयावर होत होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा कोविड रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने दारूच्या पार्ट्या जर रंगत असतील तर हे रुग्णालय आता या ठिकाणी मदिरालय झालेत की काय, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे नेमके दारूच्या पार्ट्या करणारे कोण आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि संबंधितांवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील आता होताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।